त्यातल्या त्यात हॅलो. कार्यक्रमाकरता प्रामुख्याने उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार गुरुस्थानी विराजमान असणारे आमचे विश्वनाथ महाराज केलूरकर महाराजांना अभिवादन करतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचं शब्दसुमनाने स्वागत करून सेवेकडे वळतो. दत्ता प्रभू निवडलेला अभंग पूजनीय बापूजी पाटलांचा आहे आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये बाळगीर महाराजांनी केलेल्या विचार करतात. आपल्या सद्गुरूच्या वाणीतून होणारा बोध भक्ताच्या हृदयामध्ये स्थानापन्न होत असतो. सद्गुरू कधीही शिष्य पाहिल्याशिवाय बोध करीत नाहीत. जगत कल्याणाचा विचार करत असताना जगाचं हित व्यापकपणे सांगतात, पण बोध करत असताना मात्र भक्ताच्या अंतःकरणाची तीव्रता आणि त्याच्या अंतःकरणात असलेली तितिक्षा आणि तळमळ, श्रद्धा आणि सुमनू, मन सुद्धा निर्मळ असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या की तिथं सद्गुरू बोधामृत पाजरतो. सद्गुरूचा बोध प्राप्त होण्याकरता या गोष्टी आवश्यक आहे. आणि सद्गुरूचा बोध प्राप्त झाला होतं काय? सद्गुरु बोध हृदय ठसला, ज्ञान दीप उजळला, तेने पूर्ण दृश्य झाला सद्गुरु स्वामी शिष्याशी. सज्जन हो, माय बापा हो, ज्ञानाचा दीप उजळतो आणि ते ज्ञानदीप म्हणजे काय? ते ज्ञानदीपाचं एकमेव ठिकाण गुरु आहे. म्हणून माऊली बोलतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान अतिजैशी. याच्या करता तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानाला फार किंमत आहे. ज्ञान हा विषय तुमच्या आमच्या करता अविभाज्य असला पाहिजे. एक मूळ तत्व असला पाहिजे. ज्या दिवशी ज्ञानाचं सार्वभौम महात्म्य तुम्हा आम्हाला पटतं, त्या दिवशी आपल्या परमार्थाला सुरुवात होते. महाराज, वरून खोळ घातली म्हणजे परमार्थिक झाला असं समजण्याचं काही कारण नाही. पण अंतःकरणाची, चित्तवृत्तीची निजस्थिती आली की त्या दिवशी मात्र परमार्थाला एक गंगाजल प्राप्त होतं. परमार्थाची सुरुवात होते आणि अशी परमार्थाची सुरुवात अंतःकरणात व्हावी याच्याकरता संतांचे विचार आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि संतांच्या विचारानं वागणं गरजेचं आहे. आणि संत जी विधानं तुमच्या आमच्या करता लावतात, अनुशासन ज्या पद्धतीने लावतात, त्या अनुशासनाने आपण आचरणात राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दत्ता प्रभू या अभंगातून महाराजांनी तुम्हा आम्हाला काही पथ्य सांगितले. आपण भक्ती करतो म्हणजे सकाळी उठून देव धुतो, वारी करतो, घरात खूपशा देवाचे फोटो लावतो, गंध लावतो, म्हणजे भक्ती करतो असं समजण्याचं कारण नाही. याचा अर्थ याला काहीच किंमत नाही असंही समजायचं नाही.
ह्या गोष्टी लौकिकपणे पाळाव्या लागतात, हे सुद्धा एक लौकिक पथ्यच आहे. पण परमार्थ लौकिकापासून अलौकिकाकडे जाणारा मार्ग आहे. आणि एकदा अलौकिकाची प्राप्ती झाली, अलौकिक स्थिती झाली की लौकिकाला काही फार व्हॅल्यू राहत नाही. त्याकरता संतांचं वर्णन करताना संताची दशा जगाकरता कशी होते आणि ते वास्तविक कसे राहतात याच्याकरता माऊलींनी दैवी संपत्ती मांडत असताना संतांचे काही अलौकिक विचार तिथे व्यक्त करतात. विश्वमौली ज्ञानोबा त्या ठिकाणी बोलतात, चातुर्य हरवी महात्म्य हरवी चातुर्य लपवी पिसेपणा मिरवी जगा माझी. माऊली बोलतात संत म्हणजे काय करतात, स्वतःचं महात्म्य काही सहजासहजी जन्म झाल्या तयार होत नाही. ते कमवण्याकरता बराचसा काळ खर्ची घालावा लागतो. या देहाची चाळणी करून घ्यावं लागते. परोपकारासाठी देह कष्टविती किंवा जगाच्या कल्याण करत असताना स्वतःची चाळणी करून घ्यावं लागते. चाळणी करून घेतल्यावर समाज मान्यता प्राप्त होते, महात्म्य प्राप्त होते. आणि हे महात्म्य लपवून टाकणं ही संताची एक विशेष क्वालिटी आहे. तुम्ही आम्ही समाजाने आपल्याला मानलं पाहिजे याच्याकरता बॅनरबाजी करतोच की. आपल्याला कोणतरी मानावं, आपल्याला कोणतरी ओळखावं ही तळमळ सगळ्याची आहे. पण आम्हाला कोणीही ओळखू नये ही स्थिती संताची आहे. म्हणून संत एकांताचा वास मागतात. देवांपुढे मागत असताना तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, याच्याकरता एकांताचा वास मागतात. एकांत राहणं हे संतांना आवडतं, म्हणजे लोकाचार नको आहे. एका ठिकाणी प्रसादबन महाराज बोलले प्रसाद गाथेमध्ये, लौकिका पुरती नाही माझी सेवा, अनन्य ते भावा समर्पणी. इतकं स्वतःला नीच समजून घेणं हे संताशिवाय जगाच्या पाठीवर कोणाला जमत नाही. जग सर्व मला उच्च मानावं, मला मोठंपण मिळावं, थोरवी करता सर्व जग झटतंय. पण लहानपण देण्याची इच्छा संतच करतात ना.
जगाच्या पाठीवर मला लहानपणा असं म्हणणार कोणी व्यक्ती बघितला का तुम्ही? पण संतांच्या सानिध्यात गेल्यावर स्वतःला गर्वच होत नाही, हे विशेष आहे. मला का बोलायचं हे? जेव्हा संतांचं सानिध्य प्राप्त होतं, अहम गळतो. म्हणून ते चातुर्य हरवी, चतुरता हरवून टाकणं. आता असं कोणी आहे काय सांगा? जवळची वस्तू जाणीवपूर्वक कोणतरी फेकून दिली, हरवली. स्मृतिदशाहीन झाली की वस्तू हरवते. पण स्वतः हरवणं, जाणीवपूर्वक हरवणं, रिटर्न पडून आवाज इको कमी करा. आणि हे संत करतात. महात्म्य हरवी, जगामध्ये पिशेपणा मिरवतात. म्हणजे मला सांगायचं एक आहे, जग पिस कोणाला म्हणतं? माणसासारखं ज्याला वागता येणार त्याला पिस म्हणतात जगात. पण संतांच्या जीवनामध्ये जो अलौकिक भाव निर्माण झालेला असतो, त्यामुळं लौकिकाच्या मोठेपणाला काही किंमत राहत नाही. तुका मने जाल भावे लावणी, बरवे जाण व्हावे लहानाहून लहान. महाराज, लहानापेक्षा लहान. बघा, आमचे विशू महाराज एवढं वाजवतात म्हणजे काही फार आश्चर्य नाही. पण विश्वनाथ महाराजांचे शिष्य एवढं वाजवतात हे आश्चर्य आहे, लहान असल्यामुळं. म्हणजे लहान असून मोठेपणा दाखवणं हे कौतुकच आहे. मोठ्यानं मोठेपणा दाखवणं फार कौतुक नाही. पण लहानांकडून लहानांचं कौतुक पाहिलं जातं, केलं जातं. याच्यामध्ये लहानपणाच मोठेपणा आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मायबापा हो, सज्जना हो, संतांचं जीवन जगाच्या दृष्टिकोनातून फार भिन्न आहे. संत कसे दिसतात, संत कसे वागतात, या सगळ्या गोष्टी संत जीवनात गौण आहेत. संत कसे आहेत हे विशेष आहे. संत म्हणजे जसं सूर्य आहे, सूर्याचं तेज आहे, ते कधी लोपत नाही, ते कधी झापत नाही. तुमच्या आमच्या करता अस्त उदय आहे, पण संतांच्या जीवनामध्ये अस्तही नाही, उदयही नाही, व्यापक स्वरूपानं ते कार्यभूत असतात. म्हणून संतांच्या मुखातून निघालेली वाणी तुमच्या आमच्या करता अभंग राहते. दत्ता प्रभू, तुम्ही आम्ही 1000 वर्ष जरी बोललो, आपलं कोण मानतंय? महाराज मानत नाही कोणी. पण संतांच्या मुखातलं सहज बोलणे, बरं हे असं होतं का? तर त्यांचं देह पवित्र झालेला असतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. भगवंताचं चिंतन करून, अखंड ध्यान करून, जप करून वाणी पवित्र होऊन जाते. पवित्र, हे लक्षात ठेवा. आणि एकदा वाणी पवित्र झाली, असत्य वदत नाही, ही तिची खासियत आहे. दत्ता प्रभू, असं का होतं? भगवंताचं स्वरूपच सत्य असल्यामुळं सत्याच्या सानिध्यानं राहणारा व्यक्ती सत्यच बोले.
याच्याकरता मनुष्य जीवनामध्ये संत जीवन आपल्या जीवनाशी एकरूप करून घेणं हे पहिलं कर्तव्य असं मला वाटतं. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी सर्व भावेदास होता आलं पाहिजे. मग ते हित करतात आपलं. ज्यामुळे जेने हा गोपाळ कृपा करी तो मालक आपल्यावर कृपा करील. एकदा संतांनी हाती धरलं देवाला तिथं यावंच लागतं. तिथं बंधनच आहे तसं देवाला. म्हणून मनुष्य जीवनाची सार्थकता आपल्या जीवनाची कर्तव्याची ती कर्तव्यता साधायची असेल प्रथम भक्ती संतन संगा संताची संगती. बरं ती कशी का होईना म्हणून म्हटलं जातं संत समागम एकादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती. कमीच राहू द्या आवाज पहिल्याच्या सारखा शिट्टी होऊ नये. संताच्या सानिध्यात सहज जरी गेला सहज. वाल्मिक ऋषीचं पूर्वजीवन जर बघितलं काही पत्रिका काढून नारदाची भेट झाली नाही. सहज झाली झाली की नाही. सहज झाली पण भाग्याचा उदय झाला. संताचे प्राप्ती होणं म्हणून भाग्याचा उदय ते डोळे संत पायाचे डोळे संत पायाचे डोळे संत पायाचे
भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. महाराज, भाग्याचा उदय झाला म्हणजे संताची प्राप्ती झाली, आणि संताची प्राप्ती झाली म्हणजेच भाग्याचा उदय झाला. दोघही संताचे चरण आणि भाग्य हे दोघं एका जागी राहतात. असं कधी झालं नाही संताची प्राप्ती झाली आणि भाग्य उजळलं नाही. उजळले भाग्य आता चिंता वारली का? संत दर्शनी हाला त्याच अर्थाचा अभंग आहे. म्हणून भाग्यवान जीव तो आहे संताचं सानिध्य लाभतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला का? संत भेटी होता. एकदा भेट झाली, पूर्वस्थिती सांडली आणि अधिकार प्राप्त झाला. राम म्हणता रामची होई जे. अहो तुम्हाला काय सांगाव, त्यांनी लिहिलं तसं वागावं लागलं. लिहिले वाल्मिक तैसेची करीन. हा, बोलिले वाल्मिक. मी काय म्हणतो वडील? हा, वर्तोने दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिकांनी सांगितलंय तसं वर्तून दाखवतो असं रामप्रभू सांगितले. रामप्रभूने सांगितलं. हा अधिकार कशामुळे आला? फक्त एक वार संताच्या भेटीमुळे आला. मला हे सांगायचं आहे. मग एकदा संताची भेट झाली की तुमच्या आमच्या जीवनाचं कर्तव्य सुरू होतं. तिथून संताच्या सानिध्यात गेला की माणूस पाप करत नाही, करताच येत नाही. कारण संत तुमच्या आमच्या जीवनाला एक शास्त्र तत्वाने बांधतात, एक पथ्याने बांधतात. कारण संताकडे जाणारा व्यक्ती हा अहंकाराचा अंत करून जात असतो, आणि जो अहंकाराचा अंत करून संताकडे जातो की नाही त्याला संताच्या प्राप्तीचा फायदा होतो. एरवी सगळ्याला संताची संगत मिळाली त्याचा फायदा झाला असं घडलेलं नाही. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. संताचं तादात्म्य कळावं, संताचं महात्म्य कळावं याच्याकरता महत् भाग्य लागते. आणि एकदा संताची संगती घडली महाराज, तेने होय शांती महापापाचा नाश होतो. आणि एकदा घडली की ती तुमच्या आमच्या जीवनाला एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करतात, रेषेत आणतात. आणि ती रेषा म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातली पथ्य आहेत. आणि पथ्य सांगत असताना मूळ जीवनाचे पथ्य आनंदाला भजावं आणि द्वेताचा त्याग करावा हे पहिलं पथ्य. आनंद
बाळगिरी महाराजांच्या कृपेनं बापूजी पाटील बोलतात, आनंदाला भजावं. कोण आनंद कोण आहे? संसारात मिळणारा आनंद आहे का लेकरू झाल्यावर झालेला आनंद आहे का अनुदान आल्यावर झालेला आनंद आहे का 1500 रुपये महिन्याला पडतात तो आनंद आहे? कोणता नेमका आनंद कोणता आहे? भानगड आहे ना. आपण आनंद म्हणजे परमात्मेला पण मिरगाच्या आधी पाणी पडून गेलं जनक, हे बापूजी पाटलांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात आनंदाला भजावं म्हणजे नेमकं करावं काय? आनंदाला भजा म्हणत असताना आनंद कोण हे सांगा ना आम्हाला, आम्ही त्याला नंतर भजू ना. कधी भजू? आधी समजून द्या मग भजू. कोण आनंद आहे? तर ते आनंद कोण आहे हे जर कळायचं असेल तर महाराजांनी या अभंगातच एका ग्रंथाचा उल्लेख केलाय, आनंद गीता. त्याचं श्रवण करा, तुम्हाला आनंद कळेल हे सांगितलंय पुढं. आनंद गीतेमध्ये थोडस डोकावलं तर लक्षात येतं, आनंद गीता म्हणजे दलार्दन नावाचे एक महान योगी होऊन गेले. ते पूर्व पक्ष राजा होते. दलार्दन राजा चक्रवर्ती साम्राज्य सोडून विंध्याचल पर्वता माझारी दलादर तपश्चर्या करी मोक्षदाता भेटावया अंतरी इच्छा करी तसे. आनंद गीता सांगते की हा दलार्दन जो राजा आहे तो मोक्षदाता भेटावा म्हणून इच्छा मनामध्ये ठेवून तपश्चर्या करायला लागला. कुठं? विंध्य पर्वतात. पुढं सांगितलंय नामस्मरण करिता भेटला तो स्वामी मोक्षदाता आला. चहू पदार्थाचे ज्ञान निरोपिता झाला दलादनासी सत्य सत्य पै. दलादनाला भेट दिलं भगवंतानं. स्वतः भगवान निराकार दत्तप्रभू तिथं आले आणि दलार्दनाच्या मनाची अंतकरणाची इच्छा विचारली. दलार्दना काय पाहिजे तुला? दलादन म्हणे दिगंबरा एक शंका मज अंतरा निराधार निराकारा तैसा पुजावेत आनंदा. भगवान दत्त महाराज सांगतात दलादन ऐकरे वचन तुझ निरूपितो निज खून सावध करी अंतकरण आनंद पूजा परिशिजे. तिथून आनंद काय सांगायला लागलाय. पिंडा ब्रह्मांडा परता सर्वा ठाई ज्याची सत्ता त्याचे अधीन मी तत्वता तो परात परानंद. हे पहिलं उत्तर. रूपरेखा नाही ज्याला आरूप स्वयंभू ब्रह्म देखिला द्वेता अद्वेता पर शोभला काय कैसा कळेना ऐसा वर्णिला आनंद तो निशब्दा परता आघात लागला त्याचा छंद मजला दलादनारे. अलक्ष वस्तू अगोचर परात्पर आनंद सागर त्याचा मज आधार राज ऋषी आरे. आनंद बीज मूळ जाण अंतरी मी करतो तयाचे ध्यान नामरूपातीत त्याची खुन आनंद आनंद म्हणावे. महाराज याला आनंद म्हणावं. कोण आनंद? सकाळा